नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भावेश जगताप आपल्या सर्वांचं स्वागत करतो शिवरक्षक डिफेन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपला आजचा जो मुद्दा असणार आहे तो आहे शिन पेन. शिन पेन हे का होतं, हे कसं होतं आणि याला आपण कसं ठीक करू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहे. तसंच शिन पेन साठी काही एक्सरसाइज केल्या पाहिजे त्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा आणि आपल्या ज्या शिन पेनच्या एक्सरसाइज आहेत त्या तुम्ही नक्की करा. तुम्हाला नक्की रिझल्ट येईल. आणि जे आपले एक्सरसाइज असणार आहे ते तुम्ही रनिंग नंतर करायचे आहे. जर तुम्ही 2 टाइम रनिंग करत असाल तर मॉर्निंगला बी एक्सरसाइज करायची आणि इव्हिनिंगला पण ही एक्सरसाइज करायची. तसंच आपण अजून शिन पेन साठी काय केलं पाहिजे तसंच एक्सरसाइज नंतर बोलणार आहे. आपण आधी एक्सरसाइज करूयात. चला मित्रांनो, आपण एक्सरसाइजला सुरुवात करू. जी आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे ती मी तुम्हाला दाखवते, तुम्ही लक्षपूर्वक बघा. आपल्याला मित्रांनो हिल वॉक करायचंय. मित्रांनो, मी हे थोडं शॉर्ट डिस्टन्स मध्ये करतोय. आपल्याला हे 10 मीटर जाऊन 10 मीटर रिटर्न यायचंय, पण त्यामध्ये तुमचा हा पाय पूर्ण सरळ पाहिजे. तुमचा जो ही एक्सरसाइज करताना तुमचा पुरा जोर हा शिनवर आला पाहिजे. आपण एक्सरसाइज नंबर दुसरी करूयात. पण एक्सरसाइज आपल्याला 10 मीटर पुढे जाऊन तसंच 10 मीटर रिटर्न यायचंय. आपली दिशा जशी जाण्याची ती तशी रिव्हर्स येण्याची पाहिजे. तर मित्रांनो, आता आपली जी तिसरी एक्सरसाइज आहे ती सुद्धा तुम्ही बघा. मित्रांनो, आपल्याला ही एक्सरसाइज 20 2 सेट करायची आहेत. तशीच आपली जी चौथी एक्सरसाइज आहे ती आपल्याला खाली बसून करायची आहे. ती सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक बघा. तर मित्रांनो, आपल्याला खाली बसायचे सर्वात आधी आणि आपल्याला आपले जे दोघे हात आहेत हे खाली स्ट्रेट ठेवून आपल्याला आपली बॉडी पूर्ण स्ट्रेट करायची आणि आपले पुढचे पायाचे पंजे हे आत आणि बाहेर करायचे आहे. ते करताना आपले पाय जागेवर पाहिजे. फक्त आपल्याला आत आणि बाहेर करायचे आहे. हे सुद्धा तुम्ही 20 ते 2 सेट करायचे. तसेच अजून एक स्ट्रेचिंगची त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त पुढे स्ट्रेच करायचे जेणेकरून तुमचा पूर्ण जो जोर जाईल तो शिन बोनवर जाईल. मित्रांनो, या 4 एक्सरसाइज आहेत या तुम्हाला तुमच्या रनिंग नंतर वर्कआउट मध्ये ऍड करायचे आहेत. जर तुम्हाला शिन पेन होत असेल त्या एक्सरसाइज तुम्हाला नक्की फरक पडेल. तसंच एक्सरसाइजचा फायदा काय मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, जे तुम्ही एक्सरसाइज केली तर तुमची जी हा शिन बोन आहे तो मजबूत होईल. शिन बोन मजबूत झाला ते शिन पेन हे कमी होतं. आणि मित्रांनो, जर तुम्ही रोडवर रनिंग करत असाल तर रोडवर रनिंग करणं टाळा. सध्या तरी रोडवर रनिंग करू नका. तुम्ही मातीवरच रनिंग करा. मातीवर शिन पेन हे कमी होतं. रोडवर सरफेस टफ असल्यामुळे शिन पेन हे जास्त होतं. तर मित्रांनो, रोडवर रनिंग करणं टाळा. आणि जर रोडवर तुम्ही रनिंग करताय त्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल शूज यूज करा ज्याचा फॉर्म चांगला असेल. आणि जर तुम्ही ग्राउंडवर रनिंग करताय तरी बी तुम्ही एक चांगला शूज घ्या, कारण की शूजमुळे सुद्धा शिन पेन हे होत असतं. आणि मित्रांनो, शिन पेन जास्त असेल तर तुम्ही त्याच्यावर आयसिंग करा. रनिंग नंतर घरी गेल्यावर एक आईस घ्यायचा आपला बर्फ, त्याला कपड्यात गुंडाळला की फक्त इथे एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला शेकायचे. ते झाल्यानंतर तुम्ही सरसोचं किंवा राईचं तेल लावू शकता. तसंच मित्रांनो, शिन पेन हे बोन मध्ये व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे सुद्धा होतं. म्हणून आपण चांगल्या एका डॉक्टरकडे जाऊन व्हिटॅमिनच्या मेडिसिन्स घेऊ शकतो. जसं की व्हिटॅमिन आपल्या बॉडीत कमी झालं तरी पेन होतं, म्हणून तुम्ही व्हिटॅमिनच्या टॅबलेट घेतल्या ना तरी तुम्हाला पेन कमी होणार आहे. तसंच मित्रांनो, रनिंग करताना तुम्ही स्टेप नीट टाकली पाहिजे. आपली स्टेप जरी चुकली तरी आपल्याला शिन पेन होतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक उपाय देतोय. हा जो बेल्ट असतो ना मित्रांनो, हा तुम्ही यूज करू शकता. हा खास शिन पेन आणि काफ पेन साठी असतो मित्रांनो. तसंच मित्रांनो, तुम्ही जेव्हा रनिंग करता, रनिंगच्या सुरुवातीला तुम्हाला हा बेल्ट घालायचा आहे, मग वॉर्मअप करायचं आहे. तर तुमचा हा बेल्ट घातल्यावर तुमचा हा पूर्ण भाग सेफ असेल. त्यामध्ये तुम्हाला पेन हे कमी जाणवेल. आणि हा बेल्ट लावायच्या पहिले तुम्ही जर कोणता एक चांगला मूव किंवा कोणता एक टायगर बाम वगैरे लावला ना तर तुम्हाला नक्की फरक जाणवणार आहे. कारण की जसं जसं आपण पळू तर आपली बॉडी हिट होत जाईल. बॉडी हिट होत गेली की आपलं पेन हे कमी होईल. त्यामुळे तुम्ही हा बेल्ट वापरू शकता. जर हा बेल्ट तुम्ही नाही घेऊ शकले तर तुम्ही फुल जे सॉक्स असतात ना आपले, जे मार्केटमध्ये भेटतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे काय होईल मित्रांनो, एक कम्फर्टेबल तुम्हाला रनिंग करता येईल. तसंच मित्रांनो, मी ह्या बेल्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतोय, तुम्ही तिथून ती ऑर्डर करू शकता. आणि मित्रांनो, रनिंग मध्ये जर तुम्हाला सिम्पटम जास्त जाणवत असेल तर तुम्ही 8 ते 15 दिवस रेस्ट द्या. रेस्ट दिल्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला काय फरक नाही जाणवत, तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता. आणि मित्रांनो, आपण जे एक्सरसाइज केल्या ना त्या सुद्धा तुम्ही तुमच्या वर्कआउट मध्ये ऍड करा. सकाळ संध्याकाळ करा, नक्की फरक पडेल. मित्रांनो, अजून थोडा भरतीला कालावधी आहे. त्या पहिले तुमची जी काही इंजुरी वगैरे असेल ती क्लिअर करून घ्या, कारण की भरतीच्या मध्यात अशी काही इंजुरी आली तर सर्व नुकसान होऊ शकतं. म्हणून शिन पेनवर तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त पाणी द्या.
तुम्ही जेवढं जास्त पाणी पिशाल ना मित्रांनो, तेवढी बॉडी तुमची लवकर रिकवर होईल. निदान दिवसातून 5 ते 6 लिटर पाणी पिलंच गेलं पाहिजे. म्हणून जास्त पाणी प्या, इलेक्ट्रोल पावडर घ्या, तुम्हाला शिंपेवर नक्की फरक पडेल. आणि मित्रांनो, रनिंग करताना हार्ड सरफेसवर पडू नका, मी तुम्हाला रिपीट सांगतोय. आपल्या मातीच्या ग्राउंडवर वर्कआउट करा. आणि जर बाहेर तुम्ही पळतायत तर स्ट्राईड आणि स्प्रिंट वगैरे रोडवर तुम्ही घेऊ नका. आणि मित्रांनो, आता पुढे चालून काही तुमचे जे शेड्यूल चालू होणार आहेत, त्या शेड्यूल मध्ये तुम्ही आता स्प्रिंटा वगैरे जर ऍड करशाल तर स्प्रिंटा मारताना आपल्याला आपली स्टेप वगैरे एकदम व्यवस्थित ठेवायची. जर आपली स्टेप बी चुकली ना मित्रांनो, तरी शिंपेने होत असतं. म्हणून आपल्या स्टेपवर बी लक्ष द्या. तसंच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.